नमस्कार मित्रांनो. "तू रे माझा मितवा" मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मिस इंदोर, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय काय बोलायचंय? मला माहीत आहे तुम्हाला काय बोलायचं असणार आहे ते. काय आहे ना, तुम्ही माझं न ऐकून घेता मला खूप काय काय बोललात ना तिथे घरी. आता काय, ताईने तुम्हाला सगळं काही हकीकत सांगितली असेल की काय घडलं होतं, आणि त्यामुळे तुम्ही आता इथे माझी माफी मागायला आले असाल, बरोबर ना? लक्षात आहे माझ्या. तेव्हा मग तो म्हणतो, मी सिंदूर, हे तू स्वतःच खा ठरवते. मी असं तुला काही बोललो नाही आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मग मग आता काय? पण मी तर तुम्हाला अजिबात माफ करणार नाही आहे. तो म्हणतो, मी सिंदूर, अगं मी तुझी माफी वगैरे मागायला आलोच नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की मग कशाला आलात इथे तुम्ही आता? तेव्हा तिला खरं तर खूप राग आलेला असतो. ती म्हणते की इतकं वाईट वागलात, इतकं विचित्र वागलात माझ्यासोबत, मला नको नको ते बोललात, आणि तरीही एक माफी मागण्याची पण इन्सानियत नाही आहे का तुमच्यामध्ये? इतकं सगळे चुकले आहात तरीही तुम्ही माफी मागत नाही आहे. मला माहिती आहे तुमचा ना इगो खूप मोठा आहे, असं ईश्वरी त्याला बोलून दाखवते. त्यावेळेला मग आता ती म्हणते की जाऊ दे. मग अर्णव म्हणतो की अगं मी सिंदूर, मी तुला सांगितलं ना मगाशी की इथे मी का आलो ते. तेव्हा मग ते म्हणते की का, कशासाठी आले आहात? तेव्हा आता अर्णव तिला बोलून दाखवतो की अगं मिस इंदौर, त्याचं काय आहे ना की माझ्या सासू सासऱ्यांची ॲनिव्हर्सरी आहे आणि त्यासाठीच मी इथे आलो आहे. सांगितलं ना मी मगाशी, त्यासाठी स्पेशली मी इथे आलो. ईश्वरी म्हणते की नाही, तुम्ही ना अजिबातच ऐकणार नाही आहे. पण ना इथे मी तुमची दादागिरी अजिबात चालवून घेणार नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदौर, चल मला पटकन टॉवेल दे, मला फ्रेशनअप व्हायचं आहे. ईश्वरी म्हणते की नाही, अजिबातच नाही देणार टॉवेल. नाही चलेगी, नहीं चलेगी, ये दादागिरी नहीं चलेगी. तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो की अगं आवाज कमी कर, डेसिबल लेवल. तेव्हा ती म्हणते की हो, त्याचं काही असू दे, मी तुमचं अजिबात ऐकणार नाही आहे आणि तुमचं आता इथे मी ऐकणारच नाही आहे. लक्षात ठेवा, तुम्ही तुमचं काम करा, असं ईश्वरी त्याला ओरडून निघून जाते. नंतर मग वल्लरी तिच्या रूममध्ये एकटीच बसलेली असते. तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि म्हणतो की मामी. तेव्हा मग ती म्हणते की जावई बापू बोला, काय झालं? तेव्हा तो म्हणतो की मी ऐकलं आहे की ईश्वरीच्या आईने आमंत्रण दिलं आहे त्यांच्या ॲनिव्हर्सरीचं, मग तुम्ही जाणार आहात का? तेव्हा ती म्हणते की अच्छा, आमंत्रण दिलं असेल, मला माहीत नाही, कारण त्या जेव्हा आल्या होत्या तेव्हा मी झोपले होते, मला काही माहिती नाही आहे. ॲनिव्हर्सरीचं आमंत्रण? तेव्हा मग राकेश म्हणतो की हो, अहो सगळ्या घराला दिलं आहे त्यांनी आमंत्रण, आणि ईश्वरी पण तिथे गेली आहे ना. तेव्हा मग हे ऐकल्यावरती म्हणते की नाही नाही, अजिबात नाही. त्या ईश्वरीच्या घरी, त्या फालतू मिडल क्लास मुलीच्या घरी जाण्यामध्ये ना मला काही एक इंटरेस्ट नाही. मी अजिबातच तिथे जाणार नाही आहे. तेव्हा मग लगेचच राकेश म्हणतो की मामी, मग काय करणार आहात तुम्ही? ती म्हणते की ते सगळं जाऊ द्या त्यांच्या ॲनिव्हर्सरीचं, परंतु ती अनायसे ईश्वरी इथे नाहीच, तर मग आपण एक काम केलं पाहिजे. अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणं कसे वेगळे होतील ना, याचा विचार केला पाहिजे, याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. तेव्हा राकेश म्हणतो की जाऊ द्या मामी, ते सगळं ना तुम्हाला जमणार नाही. कारण की कसं आहे ना, तुम्ही आणि लावण्या मिळून कितीतरी प्रयत्न करताय, परंतु त्या प्रयत्नांना यशच मिळत नाही आहे. मग तुमच्याच्याने ते होणार नाही असंच वाटतंय मला. असं ऐकल्यावर आता तिला खूप चिड येते. ती म्हणते की नाही जावई बापू, हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा राकेश म्हणतो की हे बघा, वाईट वाटून घेऊ नका मामी, पण मी खरंच सांगतोय. तेव्हा लगेचच ती म्हणते की नाही, आता काही झालं ना जावई बापू, तरीही त्या ईश्वरीला आणि अर्णवला मला वेगळं करायचंच आहे, काहीही करून. राकेश आता तिथून बाजूला येतो आणि विचार करतो की चला, आपल्याला आता डायरेक्टली काही करता येणार नाही, परंतु या मामेच्या आणि लावण्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आपल्याला मात्र नक्कीच वार करता येईल. त्यासाठीच या दोघींचा वापर करून घ्यायचा, कारण आपल्याला स्वतः नीट राहिलं पाहिजे म्हणून त्या दोघींचाच वापर करायचा. तेवढ्यात त्याला एक कॉल येतो. तो उचलतो आणि म्हणतो की हो दादा, बोला. तेव्हा समोरून आता तो दादा बोलतो की काय रे ए फुकणीच्या, तुला काही कळत नाही का? अरे तुला किती वेळा सांगितलं, माझे पैसे परत कर, कधी करणार आहेस ते परत? तेव्हा लगेच राकेश म्हणतो की दादा, मला थोडा वेळ द्या, मी लगेच पैसे करतो ना परत तुमचे. तेव्हा मग तो दादा समोरून म्हणतो की किती दिवस झाले तेच तेच ऐकायचं आहे, आणि हो तुमचे हे डायलॉग नको आहेत मला, पैसे हवेत पैसे. तेव्हा मग तो समोरून म्हणतो की हो दादा, मी लवकरच देतो ना तुमचे पैसे. तितक्यात मागून अंजली येते आणि ती म्हणते की काय हो, काय झालं, कोणाचे पैशांबद्दल बोलताय तुम्ही? तेव्हा राकेश आता पुरता घाबरतो. नंतर अर्णवने जे काही ॲनिव्हर्सरीसाठीचं प्लॅनिंग केलेलं असतं, ते प्लॅनिंग आता नम्रता ही वाचून दाखवत असते आईला. ती म्हणते की आई बघ, सगळं प्लॅनिंग आपल्या जिजूंनी केलं आहे, आणि काय केलं आहे ते दाखवते मी तुला. तेव्हा सुप्रिया हे ऐकून फारच चकित होते.
तर तो म्हणतो की वाचून दाखव काकूला. मग ती वाचून दाखवते आणि डेकोरेशन जे असेल ना, सजावट ॲनिव्हर्सरीचं, ते सगळं काकांच्या आवडीच्या फुलांचं केलेलं असेल. त्यानंतर मग जेवणामध्ये काकांच्या आवडीचे सगळे इंदोरी पदार्थ सगळे तुमच्या प्रकारे बनतात ना, ते सगळे. आणि त्याचप्रमाणे स्वीटमध्ये काय असेल माहिती आहे? स्वीटमध्ये असेल मूग डाळीचा हलवा. आता मूग डाळीचा हलवा हा अगदी स्वीटमध्ये काकांना आवडणारा असेल, बरोबर? मग तोच आपण ठेवायचा. आणि त्यानंतर मग आपण सगळे जेवायला कसे बसणार आहोत माहिती आहे? तेव्हा नम्रता म्हणते की हो, भारतीय पद्धत म्हणजे भारतीय बैठक, खाली बसून जेवणार आहोत सगळे. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की वाह! एकदम मस्तच. त्यानंतर मग पुढे ती म्हणते की जीजूंनी नंतर असं लिहिलं की आपला कार्यक्रम संपला ना, आणि केक असेल तो बाहेरचा नाही बरं का, घरी बनवलेला रव्याचा केक. नंतर मग सुप्रिया म्हणते की अरे वा, तुम्हाला कसं माहिती अर्णव की आमच्या ह्यांना तोच केक आवडतो घरी बनवलेला. नंतर मग अर्णव हसायला लागतो. त्यानंतर आता पुढे ती म्हणते की कार्यक्रम झाल्यानंतर छान गाण्यांनी म्हणजे छान जुनी गाणी बोलून या कार्यक्रमाची सांगता होईल. तेव्हा मग अर्णवने इतकी सगळी छान तयारी केलेली असते. आता तेच सगळं जेव्हा ईश्वरी येते तेव्हा म्हणते की काय काय चाललं आहे का इथे? तेव्हा नम्रता म्हणते की अगं ताई, जीजूंनी ना बाबांच्या ॲनिव्हर्सरीचं सगळं प्लॅनिंग केलं आहे बघ. तेव्हा लगेचच ईश्वरी म्हणते की काय, बाबांच्या ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग हे कशाला करतील? आपण आहोत ना त्यांच्या मुली, मग आपण केलं पाहिजे. मी त्याच्यासाठीच आली आहे ना, मग मी तेच प्लॅनिंग करणार आहे. तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की बरं नम्रता विचार, काय आहे तिचं प्लॅनिंग? तेव्हा मग नम्रता बोलायला लागते. ती म्हणते की ताई बोल, बाई ईश्वरी बोल गं, तुझं कसलं प्लॅनिंग? तेव्हा ईश्वरी जे काही अर्णवने सांगितलेलं असतं ते सगळं प्लॅनिंग सांगत असते. म्हणजेच बाबांच्या आवडीचं डेकोरेशन, जेवणामध्ये इंदोरी मेन्यू, इंदोरी पदार्थ बाबांच्या आवडीचे, त्याचप्रमाणे गोडामध्ये मूग दाल का हलवा, असा एकदम तुपामध्ये भिजलेला, तुपात असा लोळणारा मूग डाळीचा हलवा. आणि त्यानंतर मग रव्याचा केक असेल कुकरमध्ये. आणि आई काळजी करू नको हां, तो जो रव्याचा केक असेल ना, तो स्वतःच्या हाताने मी बनवणार आहे बाबांच्या ॲनिव्हर्सरीसाठी, आणि तोच केक बाबांना आवडतो. मी आहे ना बाबांची मुलगी, मला माहिती आहे माझ्या बाबांना काय काय आवडतं ते. नंतर मग ते झालं की जेव्हा तुमचं केक कटिंग किंवा जेवण होईल ना, ते जेवण ना सगळं अगदी मस्त भारतीय पद्धतीने होईल बरं का. खाली बसून यांच्यासारखं वरती टेबलवरती बसून ते नाईफ द्या, ते क्रॉप द्या, ते सगळं असं काही करायचं नाही आहे. आणि मग आपण काय करायचं, मस्त खाली बसून. तेव्हा अर्णव म्हणतो की वॉट, खाली बसून? ईश्वरी म्हणते की हो हो, खाली बसून भारतीय पद्धतीने, समजलं? असं म्हटल्यावर आता आई मात्र गालातल्या गालात हसते, कारण की ईश्वरी आणि अर्णव या दोघांचाही प्लॅनिंग अगदी सेमच असतो. नंतर मग ईश्वरी म्हणते की बरं ऐकून घे ताई, पुढे मी काय सांगते. नंतर कार्यक्रम संपला ना, की बाबांच्या आणि आईच्या आवडीची जुनी गाणी असतील ना, ती आपण गायची किंवा ती प्ले करायची आणि त्यांनीच कार्यक्रम संपेल, समजलं? तेव्हा अर्णव म्हणतो की काय, व्हॉट, जुनी गाणी? तेव्हा मग लगेचच ईश्वरी म्हणते की हो हो, जुनी गाणी, ती गाणीच बोलायची आहेत. आणि नंतर मग सगळं काही आपण करायचं आहे. त्याच वेळेला आता लगेचच इथे ईश्वरी असं म्हटल्यावर गालातल्या गालातच सुप्रिया हसायला लागते आणि म्हणते की बापरे, आपली इशू आणि अर्णव यांची तर एकत्रच ओळख झाली, म्हणजे एकत्रच प्लॅनिंग झाली. तेव्हा नमू म्हणते की अगं इशू, तुला माहिती आहे का जीजूची प्लॅनिंग काय? ती म्हणते की मला इंटरेस्ट नाही आहे, त्यांची अशी हायफायवाली प्लॅनिंग असणार आहे. आपलं कसं साधं आहे सगळं, त्यामुळे काय ना, आपल्याला काही ती प्लॅनिंग बाबा त्यांची नाही परवडत. तेव्हा मग लगेचच तिला नम्रताला तो म्हणतो की बरं अगं ईश्वरी, आम्ही पण प्लॅनिंग केलेली आहे. नम्रता, अगं आपली प्लॅनिंग दाखव ना त्यांना. म्हणजे कसं आहे, तिला दाखव, आपण सगळं लिहिलेलं आहे. तेव्हा लगेचच ती म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही ही सगळं नोट डाऊन करून ठेवलं आहे का? तेव्हा लगेचच नम्रता म्हणते की हो हो, हे बघ इशू, त्यांनी केलेलं जे काही आहे ते प्लॅनिंग याच्यात लिहिलेलं आहे, तू वाचून घे. तेव्हा आता ऐश्वरी म्हणते की अच्छा, म्हणजे यांचं प्लॅनिंग लिहून घेतलं होतंस का? बरं ठीक आहे, वाचते. असं म्हणून ती आता ते बघायला लागते. आणि वाचताना सुरुवातीलाच तिच्यासारखाच पॉईंट असतो, ते म्हणजे की फुलांचं, बाबांच्या आवडीचं फुलांचं डेकोरेशन. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की हो, बघ माझं हायफाय प्लॅनिंग काय आहे ते, किती मस्त प्लॅनिंग आहे माझं, बघ, वाच वाच मिस इंदोर. असं म्हणून आता तो तिला ते वाचायला सांगत असतो. त्यावेळेला ईश्वरी आता ते वाचायला लागते. डेकोरेशनसाठी साधी फुलं जशी बाबांना आवडतात ना तशी. त्यानंतर जेवणाचा मेनू आहे इंदोरी दाल बाफले, दही वडे, गोडात मावा बाटी, मूग दाल का हलवा. आता हे सगळं ती वाचते तेव्हा तिला धक्काच बसतो की अर्णवने हे सगळं लिहिलं आहे. त्यानंतर मग केक असेल ॲनिव्हर्सरीचा, तो रवा केक घरी बनवलेला. त्यानंतर मग पुढचं असेल ते म्हणजे की
घरामध्ये सगळे जेवायला बसणार ते भारतीय पद्धतीने आणि कार्यक्रमाचा शेवट होणार काका काकूंची जशी जुनी गाडी आहेत ना ती गाणी आवडून गाऊन असा कार्यक्रमाचा शेवट होणार आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हे काय, हा यांचा ॲनिव्हर्सरीचा तुम्ही प्लॅन केला आहे का? तेव्हा लगेचच अर्णव म्हणतो की हो, मीच केला आहे तो प्लॅन तयार. नंतर आता लगेचच पुढे ईश्वरी म्हणते की काय, हा तुम्ही प्लॅन तयार केला आहे? तेव्हा तो म्हणतो की हो. नंतर नमू म्हणते की जीजू, पण ह्या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांच्या एक गोष्ट लक्षात आली का? तुम्ही दोघंही एकदम सारखा विचार करता. किती सारखा विचार करता तुम्ही दोघंजणही, म्हणजे तुमचे विचार किती जुळतात ना ते पहा. असं आता आई आणि नम्रता दोघंजणही बोलायला लागतात. सुप्रिया म्हणते की हो, बघ ना, म्हणजे ईश्वरीचा आणि अर्णवचा या दोघांचाही प्लॅनिंग एकच झाला. बरं ठीक आहे नमू, आपल्याला आता जेवणाचं बघायला हवं ना, चल आपण जेवणाचं आवरूया, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. त्यानंतर मग ईश्वरी तिथे विचारच करत असते की अर्णव सर आणि माझं दोघांचंही प्लॅनिंग किती परफेक्ट जुळलं. दोघंही एकदम सारखाच विचार करतोय. तर इथे आता अर्णव निघून जातो आणि ईश्वरी पण खूप खुश होते. ती म्हणते की काय आहे हे सगळं, चक्क अर्णव सर आणि माझे विचार जुळलेत यावेळेला, म्हणजे मला जरा वेगळंच वाटतंय आज. किती काही झालं तरीही आज आमच्यात वाद होऊनही आमचे विचार कसे एकत्र जुळले, असं आता तिच्या डोक्यामध्ये यायला लागतं. नंतर मग आता ईश्वरी विचार करते की वा, हे तर मला एकदम मस्त वाटलं. इतर वेळेला आमच्या दोघांचेही भांडण होते, पण आमच्या दोघांचं काही का वेळेला म्हणजे बाबांची आवड आम्हाला एकदम बरोबर माहिती आहे. आणि अर्णव सरांना माझ्या बाबांची आवड इतकी परफेक्ट कशी काय माहीत पडली? तर ईश्वरीला लांबूनच तो आवाज देतो आणि म्हणतो की मिस इंदोर, टॉवेल. तेव्हा ईश्वरी ही इथून बोलते की हां, तिथे स्टँडवर ठेवला आहे, घ्या. तेव्हा अर्णव हसायला लागतो, कारण की ईश्वरीने त्याला रागानेच अगोदर नाही सांगितलेलं असतं, परंतु आता ईश्वरीने समोरूनच उत्तर दिलेलं असतं. त्यानंतर इथे आता राकेश हा म्हणत असतो की अगं ते पैसे ना. तेव्हा अंजली विचारते की सांगा ना कसले पैसे, किती आहेत? तो म्हणतो की अगं ॲक्च्युली ना काय झालं, माझ्याबरोबर ना एक जोडपं होतं गं, म्हणजे गरीब होतं आणि ती बाई ना प्रेग्नंट होती आणि तिचं ऑपरेशन करायचं होतं. त्यासाठी ॲक्च्युली काय झालं, माझ्याकडे पण पैसे नव्हते, पण मी माझ्या एका क्लायंटकडून त्यांना पैसे घेतले आणि दिले. आणि मग पैसे दिल्यानंतर त्यांचं सगळं काम तर व्यवस्थित झालं, परंतु त्या लोकांना मला पैसे परत करता आले नाहीत गं. म्हणजे ते तितके गरीब होते, ते त्यांना पैसे देणे मला कठीणच, म्हणजे त्यांना कठीणच जात होतं. तेव्हा मग अंजली म्हणते की हो इतकंच आहे ना, मग चिंटूकडे मागा ना पैसे तुम्ही. तेव्हा लगेच तो म्हणतो की नको गं, अर्णवकडे नको पैसे. ऑलरेडी मी किती त्याचे म्हणजे पैसे घेत असतो, मला ते बरोबर वाटत नाही आहे. तो बिचारा चांगला आहे, देतो, म्हणूनच मी त्याच्याकडून मागवावं सारखं तर बरोबर नाही आहे ना. म्हणजे सारखंच तो देत राहतो आणि तसंही मी मदत केली ना, मग मलाच काहीतरी केलं पाहिजे. पण मला वाईट याचं वाटतं ना अंजली, की मला काही करता येत नाही आहे याचं, म्हणजे त्याचमुळे मला जरा वाईट वाटतं. पण मला अर्णवकडूनही ते पैसे घ्यायचे नाहीत, अशी माझी इच्छा आहे. तेव्हा आता लगेच ती विचारते की किती आहेत पैसे? तो म्हणतो की 5,00,000 रुपये. तेव्हा ती म्हणते की काय 5,00,000? तेव्हा लगेच राकेश म्हणतो की हो गं, तेवढे आजकाल ऑपरेशनला खर्च लागतोच, माहिती आहे ना तुला. त्या बाईची डिलिव्हरी खूप क्रिटिकल होती आणि त्यासाठीच मी तिला पैसे दिले. पण मला खरंच खूप बरं वाटतंय की मी कोणाची तरी गरिबाची मदत केली होती, त्याचं समाधान मिळालं होतं मला. नंतर मग अंजली म्हणते की बरं ठीक आहे, मग आता काय करायचं असं वाटतंय तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो की काय माहिती, आता पैसे कसे परत करता येतील. तेव्हा ती म्हणते की बरं ठीक आहे, जाऊ द्या. एक काम करूया, अर्णवकडे नसेल घात ना, तर मी तुमच्याकडे, म्हणजे मी देते तुम्हाला 5,00,000. तो विचारतो कसे? ती म्हणते की माझे FD आहे 5,00,000ची, ती मी मोडते आणि तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करते. म्हणजे कसं आहे ना सगळं. तेव्हा अंजलीला तो म्हणतो की नको अंजली, उगीचच तू कशाला? तेव्हा ती म्हणते की अहो आता आपलं पण बाळ येणार आहे की नाही, त्याला पण आपल्या म्हणजेच लहान बाळांना आशीर्वादाची गरज असते की नाही. मग हे घ्या, मी पैसे तुम्हाला पाठवते, तुम्ही ताबडतोब ते काम करून घ्या. मामाने हे सगळं ऐकलेलं असतं. मामा म्हणतो की एवढे 5,00,000 रुपये याला कशासाठी हवेत? नेमकं काय याचं कारस्थान आहे? आता त्याचाच विचार मामाच्या डोक्यात येत असतो. तर इथे मात्र राकेश हा टेन्शनमध्ये नसतो, तर आनंदात असतो. म्हणतो की माझी बावळट बायको, या अंजलीला मूर्ख बनवणं किती सोपं आहे. फक्त तिला बोलून दाखवलं तर पटकन 5,00,000 रुपये मला पाठवायला तयार झाली. तर इथे ईश्वरीच्या घरी जेवणासाठी संध्याकाळच्या बसत, म्हणजेच रात्रीच्या बसत असतात. ईश्वरीला आणि अर्णवला छानपैकी टेबलवरती मांडणी करून दिलेली असते. तर इथे आता आई तिला वाढत असते. नमू म्हणते की काय गं इशू, जिजूंना लोणचं आवडतं ना, वाढू ना त्यांना. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मला काय माहिती, विचार त्यांनाच काय हवंय काय नाही. तेव्हा लगेच आता हे ऐकल्यावरती सुप्रिया म्हणते की काय गं,
इतका राग म्हणजे इतका राग करण्याची काय गरज आहे? अगं असं का करतेस तू? तेव्हा लगेचच आता त्यावर ईश्वरी म्हणते की आई, अगं तसं काही नाही आहे. तुला माहिती नाही आहे कसं आहे ते. भडकूचंद आहेत ते. म्हणूनच तर मला त्यांचा खूप राग आलेला आहे. तेव्हा मग ईश्वरीला आई म्हणते की अगं असं काय करतेस तू? तेव्हा लगेचच ती म्हणते की हो, अगं कसं असं करतेस तू? बाबांबरोबर मस्त अर्णव सर गप्पा मारत बसलेत. तेव्हा नमू म्हणते की हो, बाबांबरोबर छान गप्पा मारतायत ते. तर तेवढ्यातच अर्णव येतो आणि म्हणतो की अरे नमू. तेव्हा नम्रता म्हणते की काय झालं? तेव्हा तो म्हणतो की अहो तुम्हाला काय सांगणार काकू, परत एकदा मला काकाने लुडोमध्ये हरवले बरं का, आणि ते माझ्याबरोबर छान अशा गप्पा मारत होते आणि त्यांना खूप बरं वाटत होतं. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो मी बघितलं हा मगाशी अर्णव, दोघंजणही तुम्ही फार छान अशा गप्पा मारत होतात आणि मी तुम्हाला पाहिलं पण दोघांना. त्यांना म्हणजे तुमच्या खाणाखुणा त्यांना परफेक्ट समजत होत्या. तेव्हा नमू म्हणते की हो, हे सगळं व्यवस्थित होत होतं. म्हणजे बाबांनी तुम्ही गप्पा मारत होतात. तेव्हा तो म्हणतो की हो, बाबांनाही माझ्या खाणाखुणा कळतात. तशा तुझ्या या बहिणीला म्हणजे तुझ्या या इशूला पण माझ्या खाणाखुणा अगदी व्यवस्थित कळतात बरं का. असं आता लगेचच तो बोलायला लागतो. आणि असं बोलल्यानंतर ईश्वरीला आठवू लागतं की कशाप्रकारे तिच्याही खाणाखुणा म्हणजेच कशाप्रकारे अर्णव हा म्हणजेच अर्णवच्या खाणाखुणा ती ओळखायची. तेव्हा नंतर आता लगेचच तो म्हणतो की मी काकांशी अगदी व्यवस्थित बोललो आहे, त्यांच्याशी छान अशा गप्पा मारल्यात. आणि बरं काकू ऐकलत का? काका जेवले आणि रात्रीची औषधं पण मी त्यांना दिले म्हणून ते झोपलेत बरं का. ईश्वरी म्हणते की नाही, म्हणजे कसं आहे बाबांना आरामाची गरज असते आणि म्हणून तुम्ही उगीचच त्यांच्याबरोबर गप्पा मारत राहू नका, समजलं? असं ती कुचकेपणानेच दुसरेपणाने बोलते. तेव्हा लगेचच आता ईश्वरी त्याला बोलून दाखवते, कळलं ना, त्यांना झोपू देत जा. तो म्हणतो की हो काकू, तुमच्या मुलीला सांगा की त्यांना औषधं घेऊन झोपायला सांगितले, म्हणूनच गाढ झोपलेत ते, थकले नाही आहेत काही. तेव्हा आता लगेचच सुप्रिया म्हणते की वा, बरं झालं जावई बापू, म्हणजे खरंच बघितलं ना, इशू आम्हाला जावई कसं सोन्यासारखा मिळाला आहे ते, सगळ्या कुटुंबाची अगदी छानपैकी व्यवस्थित काळजी घेतो. असं म्हटल्यावर आता अर्णव गालातच हसतो आणि मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे आई, बस झालं आता कौतुक. तेव्हा मग लगेच नमू म्हणते की जिजू बसा ना. तेव्हा तो म्हणतो की नको, मला हे पाटावरती नको, म्हणजे मी व्यवस्थित नॉर्मल तुमच्यासारखं बसेन, हवं तर हिला बसू द्या पाटावर. तेव्हा ईश्वरी रागाने बघते. नंतर मग आता तो म्हणतो की काकू, मग लगेच नम्रता आणि सुप्रिया म्हणते की अहो बसा तुम्ही, तो मान आहे तुमचा जावयाचा, त्यामुळे प्लीज तुम्ही बसा, असं करू नका. तेव्हा आता अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, बसतो. आणि असं म्हटल्यानंतर आता इथे अर्णव विचार करायला लागतो की मीच इंदोर. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय काय बघताय? तेव्हा आता लगेचच तो सगळं जेवण बघत असतो. ईश्वरीचं मात्र तोंड पडलेलं असतं. आणि नंतर आता ईश्वरी ही गालातल्या गालातच खाली बघत हसत असते. तेव्हा मग नमू म्हणते की बरं करा सुरुवात. तेव्हा तो म्हणतो की नाही, अजिबात नाही, तुम्ही दोघंही बसा आमच्याबरोबर, त्याशिवाय मी काही जेवणार नाही आहे, तुम्हीही बसा. मग त्या दोघी म्हणतात की अहो राहू द्या, तुम्ही बसा ना दोघं, आम्ही नंतर बसू. तेव्हा अर्णव म्हणतो की तसं नाही, नाहीतर ना मग मी जेवणारच नाही. तेव्हा बघ लगेच सुप्रिया म्हणते की बरं ठीक आहे, बसूया आपण पण जेवायला. आणि नंतर मग आता इथे अर्णव हा जेवायला सुरुवात करतो आणि कौतुक करायला लागतो की वा वा वा, एकदम लाजवाब, काय जेवण बनलं आहे, एकदम एकदम बढिया. तेव्हा आता ईश्वरी गप्प बसून खात असते. मग सुप्रिया म्हणते की आवडलं ना तुम्हाला? तेव्हा मग तो म्हणतो की आवडलं, खूप आवडलं, खरंच इतकी मजा आली म्हणून सांगू. आणि खरं सांगायचं झालं तर काकू, अशी कढी ना खरंच मी कुठेच खाल्ली नाही. म्हणजे ही अशी ताकाची जी कढी आहे ती मी आजपर्यंत कुठे टेस्ट केली नव्हती. म्हणजे मला माहिती आहे की ही मस्तच बनते, परंतु तुमच्या हातची टेस्ट कुठेच मिळणार नाही. आमच्या घरी पण बनते तशी, पण इतकी टेस्टी नाही. ईश्वरी रागानेच बघते आणि म्हणते की त्या दिवशी माझ्यासमोर 4 वाटी कढीवरती ताव मारला आणि आता मला म्हणतात. तर इथे राकेशच्या बाबतीत मामा विचार करत असतो की इतके पैसे कुठून काय हवे असतील, काय असतील. मामा म्हणतो की नक्कीच या सगळ्याचा शोध घेतला पाहिजे आणि बघितलं पाहिजे नक्की काय प्रकरण आहे. त्याच वेळेला तिथून मामी येते आणि मामी आल्याबरोबर आता इथे लगेचच मामा हा विचार करतो की काय गं वल्लरी, काय झालं? तेव्हा ती म्हणते की काय कसला विचार कसला करताय तुम्ही? तो म्हणतो की नाही गं, कसला विचार करणार मी? त्यावेळेला आता मामी म्हणायला लागते की म्हणजे तुमच्या डोक्यात नक्की काहीतरी विचार सुरू आहे, पण तुम्ही सांगत नाही. तेव्हा तो म्हणतो की मला संशय तर तुझ्यावरच येतोय वल्लरी, तुझं काय चाललं आहे नेमकं? म्हणजे तू काय वागतेस ना त्याचा पत्ताच लागत नाही आहे.
असं नक्कीच कळतंय की तू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते, परंतु नक्की काय ते मला समजत नाही. अगं बरोबर त्याच वेळेला म्हणजे जरा घरात कोणी आलं की त्याच वेळेला तुला हे त्रास कसे होतात, म्हणजे तुला पडायला होतं, तू झोपतेसच, हे सगळं कसं होतं तेच मला कळत नाही. तेव्हा मग ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना किती डेंजर आहे ते, उगीचच मग तुम्ही मागे कशाला लागताय. त्यावेळेला मामा म्हणतो की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी ना तू विसरू नकोस की या घरात तू त्या मुलांमुळे आहेस म्हणून. आणि आपल्या ताईचे म्हणजे सात्विका ताईचे दागिने तू घेतलेस आणि त्यांना मुलांना दाखवलंस की ते तू स्वतःचे दागिने विकलेस त्यांच्या शिक्षणासाठी, परंतु ते दागिने होते ते त्या दोघांच्या आईचेच ना, आणि त्यांच्याच आईचे दागिने तू विकले आणि दाखवलंस की तू खूप मोठा त्याग केला. पण हे सगळं मी त्या मुलांना तेव्हा सांगितलं नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की खूप उपकार झाले हो तुमचे, तेव्हा सांगितलं नाही ते बरं केलं, समजलं ना, आणि आत्ताही तुम्हाला ते सांगून काहीच फायदा नाही आहे. त्यावेळेला लगेचच आता ती म्हणायला लागते की पण मला असं वाटतं की काही सांगून तुमचा उपयोग होणार नाही आता, उगीचच काही सांगायला जाऊ नका आत्ताही, मी तुम्हाला सांगते. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ, तेव्हा ना मला तोंड बंद ठेवावं लागलं होतं, कारण अंजली आणि अर्णव दोघंही लहान होते, पण आता माझं तोंड उघडू शकतं एवढं तू चांगलं लक्षात ठेव. तेव्हा असं धमकी देऊन तो तिथून निघून जातो. आणि वल्लरी म्हणते की अच्छा, म्हणजे ही मला धमकी देत आहेत तर, पण नाही, काही झालं तरी आता मी ह्यांचं अजिबातच ऐकणार नाही आहे, मला जे हवं आहे ते मी करणारच. नंतर मग इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही जेवायला बसलेलेच असतात आणि इथे वल्लरी ठरवत असते की दोघांना कसं वेगळं करायचं आहे आणि काय प्लॅनिंग करायचं आहे. त्यानंतर मग ईश्वरी ही त्याच्याकडे अगदी रागाने बघत असते. तेव्हा मग तो म्हणतो, मी सिंदूर, अगं असं रागाने का बघते तू माझ्याकडे? मी तुला सांगितलं होतं, काकू हिला सांगितलं मी, हवं तर 7 दिवस राहा पण अशी चिडू नको. मला म्हणते नाही मी 2 दिवसात परत येणार. पण असे चिडण्याचे कारण काय ना, मला म्हणजे अगदी घाबरवते ही, आणि ना असंच करते घरी पण, अजिबात ऐकत नाही माझं ती, म्हणजे स्वतःचंच म्हणणं खरं करते, नवरा काय बोलतो हे ती ऐकतच नाही कधी. तेव्हा हे ऐकल्यावर आता ईश्वरी डोळे मोठे करते. अर्णव म्हणतो की हे बघा, हे बघा, असे डोळे मोठे करून दाखवते माझ्यासमोर. काय करणार मी, मला ना कधी कधी तर बाबा खरं हिची भीतीच वाटते. असं म्हटल्यावर आता इथे ईश्वरी म्हणते की काय चाललं आहे काय तुमचं? त्याचबरोबर आता राकेश अर्णव असं काही बोलत असतो ते बोलून लगेच इथे नम्रता आणि आई यांना सगळ्या गोष्टी म्हणजेच खऱ्या वाटायला लागतात की ईश्वरी ही खरंच इतका त्रास देते की काय. तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू हे बरोबर नाही बरं का. अगं ते तुझ्या घरी आलेत ना माहेरपणी, मग तू त्यांना जे तेव्हा तुझ्या माहेरी येतील तेव्हा तू सगळं त्यांना काही हवं नको, ते व्यवस्थित बघायला हवं ना. अगं असं करून कसं चालेल इशू, आता लग्न झालं तुझं त्यांच्याशी, मग किती काही झालं तरी त्यांना काही हवं नको या सगळ्या गोष्टी तू बघायला हव्यास की नाही. त्यावेळेला मग ईश्वरीला आता खूप राग येत असतो. ती रागानेच डोळे वटारून बघते. अर्णव म्हणतो की बघितलं काकू, अशी बघते ही, असे डोळे वटारून बघत असते, बघा बघा. तेव्हा ईश्वरी आता आईकडे बघते. तेव्हा मग आई म्हणते की इशू, अगं हे काय तुझा चेहरा असा काय दिसतोय. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आता तर यांना इंदोरी झटका द्यायलाच हवा, आणि ईश्वरीच्या मनात आता त्याच गोष्टी सुरू असतात. पुढच्या भागामध्ये ईश्वरी पाणी आणून देते आणि म्हणते की तुमच्यासाठी खास एकदम मिनरल वॉटर, स्वच्छ प्युअर वॉटर. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर इतकी खातिरदारी कशासाठी. त्यावेळेला आता इथे असं म्हटल्यानंतर ईश्वरीला तो हसत असतो आणि नंतर ईश्वरी म्हणते की आता तर मला यांना झटका दाखवलाच पाहिजे. आणि अर्णव जेव्हा बसलेला असतो त्याच वेळेला ईश्वरी आता नागिन डान्स करून अर्णवकडे येत असते आणि त्याच्याकडे रागाने बघत असते. त्याच वेळेला अर्णवला मात्र कळत नसतं की इथे ईश्वरीला काय होतंय ते. आणि तेवढ्यातच आता ईश्वरी त्याच्याकडे बघायला लागते आणि अर्णव मात्र झोपलेला असताना ईश्वरी येते आणि त्याला पुन्हा भूत बनून घाबरवण्याचा प्रयत्न करू लागते. त्यानंतर अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर हे काय करतेस काय तू, आणि तो घाबरतो. त्याच वेळेला तो तिला म्हणतो की ठीक आहे, तू जिंकली मी हरलो. आणि ईश्वरी म्हणते की आता झोपा गप्प. आणि इथे राकेशचं मात्र वेगळं सुरू असतं. राकेश हा अंजलीला औषध देणार असतो आणि म्हणतो की ईश्वरी आणि अर्णव, कितीही काही झालं तरीही तुम्हाला मी शांत झोपायला देणारच नाही, तुम्हाला इथे यावंच लागेल, असं काहीतरी मी करून ठेवणार आहे. असं इथे आता अर्णव आणि ईश्वरीचं नेमकं राकेश काय करणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.